चला आपण थेट वळतो या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे। पाणबुडी चषक 2024 एक मानाची स्पर्धा आपण ह्या 2 दिवसात विरार नगरीतील शिरगावच्या मैदानात पाहिली। लाईव्ह प्रसारण असणारी ही स्पर्धा एक मोठी स्पर्धा, रोख रक्कम 50,000 रुपये अशी प्रथम बक्षीस असणारी स्पर्धा ही पार पडली। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि चांगल्या प्रतिसादामध्ये ही स्पर्धा पार पडली। दरम्यान अनेकांचं सहकार्य या ठिकाणी मोठं होतं, ज्यामध्ये पाणबुडी कला मंचाला चषक असतील तर काहींनी देणगी स्वरूपात देखील अनेकांनी मोठे योगदान दिले। अशा सर्वच बक्षीसदात्यांच्या उत्साहामुळे ही स्पर्धा आज चांगल्या पद्धतीने पार पडली। आपण ही स्पर्धा पार करत असताना या स्पर्धेमध्ये अनेकांनी आपला मोलाचा वाटा या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा सगळ्याच हितचिंतकांचं देणगीदारांचं कौतुक करणं, त्यांचं स्वागत करणं आमचं परम कर्तव्य आहे। म्हणून एकदा पुन्हा एकदा विनंती करतोय सर्व सहभागी संघ, तांबडवाडी असेल, बाबरवाडी, त्याचप्रमाणे प्रीतम इलेव्हन आणि देवांश इलेव्हन अशा सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती करतोय आपण समालोचन कक्षासमोर यायचंय। सर्व खेळाडूंना विनंती आहे, प्रदीप कातकर कृपया आपण समालोचन कक्षासमोर यायचंय। आपण या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडतोय। दरम्यान पुढे एकदा या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व स्पर्धेला आपण पाहिलात, ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडली। तर आता थेट आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला पार पडतोय। सर्व खेळाडू या ठिकाणी मैदानासमोर समालोचन कक्षासमोर आलेत। मी पुढे एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करेन। मित्रांनो, सुस्वागतम सुस्वागतम। गणेशाला वंदन करून त्याचप्रमाणे विरारची आई जीवदानी माता, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, मानाचा मुजरा करून, त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या मेरुमणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि या देशसेवेसाठी लढणाऱ्या आपल्या भारतीय जवानांना त्रिवार मानाचा मुजरा करून आपण थेट वळतो या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे। एकदा जोरदार टाळ्या वाजवू या स्पर्धेसाठी। मित्रांनो, पाणबुडी कला मंच या मंडळाविषयी थोडंसं प्रास्ताविक मी आपल्या समोर मांडतोय की गेली 7 वर्ष सातत्यानं कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा क्षेत्रामध्ये उपक्रम राबवणारे हे मंडळ पाणबुडी कला मंच या मंडळाविषयी आपल्यासमोर सादर करताना निश्चितपणे गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा हे गाव आणि या गावचे भूमिपुत्र संतोषजी कहाणेकर यांच्या प्रयत्नांतून, यांच्या विचारांतून निर्मित झालेलं ह्या देवीच्या नावाचं पाणबुडी कला मंच आज गेली 7 वर्ष सातत्यानं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, ऐकलं असेल की आपल्या कोकणातील नमन लोककला असो, जाखडी लोककला असो, भारूड लोककला असो, अशा लोककलेचं हाऊसफुल आयोजन करणारं एखादं अव्वल कोणतं मंडळ असेल तर मित्रांनो पाणबुडी कला मंच आहे। आणि ह्या माध्यमातून मित्रांनो सांस्कृतिक कार्यक्रम नव्हे तर आपण क्रीडा क्षेत्रातील देखील अनेक उपक्रम घेत असतो। दरम्यान आजचा हा उपक्रम आपण पाहिलात, एक भव्य अशी स्पर्धा। मित्रांनो, क्रीडा क्षेत्रामध्ये आम्ही पदार्पण करत असताना पहिल्या वर्षी आम्ही 25,000 रुपये रोख रक्कम असणारी स्पर्धा आपण कोपरीच्या मैदानात राबवली होती। तदनंतर आपण दुसऱ्या वर्षात पदार्पण करताना 33,000 रुपयाची स्पर्धा आपण कोपरीच्याच मैदानात राबवली होती आणि आमच्या मंडळाचा विचार होता की आपण आता बक्षिसात वाढ करूया, मोठं बक्षीस वाढूया, म्हणून आम्ही तिसऱ्या वर्षात पदार्पण करताना, तिसरं पर्व सादर करताना आपण एक 50,000ची मित्रांनो मानाची स्पर्धा कोपरीच्या ठिकाणी आपण आयोजित केली होती। परंतु काहीशा अपव्ययामुळे ही स्पर्धा तिथून काहीशी रद्द झाली 4-5 दिवसापूर्वी आणि आपल्याला या ठिकाणी खेळावं लागले। तर मित्रांनो, तिसरं पर्व आपण आपणासमोर सादर करताना आज खऱ्या अर्थानं आनंद वाटतोय। पाणबुडी कला मंचानं आपणासमोर एक मोठं व्यासपीठ निर्माण केलंय। जास्त वेळ घेणार नाही, थोडासा आपण एक सत्कार घेतो। ज्या सामन्याला आपण पंचगिरी म्हणून ज्यांची आपल्याला मदत लावली ते संजयजी मल्होत्रा सर याचा आपण या ठिकाणी पहिला सन्मान करून घेतोय, कारण त्यांना आता सायंकाळची रात्री 9 वाजता त्यांना मॅच करायची आहे बेरबॉन्सच्या स्टेडियम वरती। तर मी त्यांना विनंती करेन की आपण सर या ठिकाणी उपस्थित राहायचंय। मी आपला पहिला सन्मान करतोय माझ्या पाणबुडी कला मंचाचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी घाणेकर आणि रमेश दादा कोकमकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान घेतोय। मी विनंती करतोय आपण संजयजी मल्होत्रा सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय। बघा,
आज वाडी मर्यादित गट खेळत असताना कधी कधी आपली थ्रो गोलंदाजीवरती कडक असा निर्बंध लावण्यात आला, परंतु ह्या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते. जेव्हा MCA पंच या पंच स्पर्धेसाठी जेव्हा कामगिरी बजावत असतात आणि टेनिस पटलावरती जर आपल्याला पुढे जायचं असेल, सतत मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेन की आपण आपला दीपक दादा वाघे आज सुप्रीमो सारख्या चषकामध्ये खेळतोय. हा तेथील वाडीला, तेथील गावाला, तालुक्याला एक अभिमान वाटणारी गोष्ट आहे. आज खऱ्या अर्थानं टेनिसचे काय नियम आहेत त्या दादाला निश्चितपणे माहिती आहे. जर असे खेळाडू आपल्याला जर घडवायचे असेल त्यासाठी MCA पंच ठेवणं फार गरजेचं असतं, म्हणून हा आमचा एक आजचा हा नियम होता. त्यानंतर पुढील सन्मान आहे पंच सिंग सर. आपणास देखील विनंती, आपण सन्मानासाठी यायचं आहे. मी विनंती करतोय आमच्या कलामंचाचे शिलेदार सुनीलजी डिंगणकर, आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. पंच सिंग सर. तदनंतर कालच्या दिवसात पंच म्हणून आपल्याला होते ते मेस्त्री सर आज या ठिकाणी अनुपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण देतोय. मेस्त्री सरांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. निलेश दादा, आपण मेस्त्री सरांचा सन्मान स्वीकारायचा आहे. कालच्या दिवसात त्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी मोलाची भूमिका बजावली होती. रमेश दादा, आपण विनंती करेन की आपण त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. हा मेस्त्री सरांचा सन्मान होतोय, ज्यांच्या निलेश दादा हुमणे यांच्या माध्यमातून हे पंच सर्व आम्हाला मिळत असतात. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला चांगले पंच जेव्हा मिळतात तेव्हा स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होत नाही. आपण तिसरे पंच या स्पर्धेमध्ये रमेशजी फेकरे, रमेशजी कोकमकर, अजय दादा वाघे आणि प्रशांतजी पाष्टे अशा सगळ्याच पंचांना विनंती करतो आपण जरा फास्टमध्ये यायचं. आपला संयुक्तरित्या सन्मान करतोय. रमेशजी फेकरे, रमेश कोकमकर, अजय वाघे, प्रशांतजी पाष्टे आणि मेस्त्री सर. आमचे अशोक मामा नार्वेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. दादाला काकांना विनंती करेन की आपण ह्या साऱ्यांचा संयुक्तपणे सगळ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. थोडासा वेळ जायला नकोय आपल्याला, थोडंसं फास्टमध्ये घ्यायचं म्हणून आपण थोडंसं यामध्ये पदार्पण करतोय. बघा, या सर्वच पंचांनी आम्हाला मोलाची भूमिका बजावली. आज पंच म्हणजे एक स्पर्धेचा मुख्य गाभा असतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, पुढील सन्मान ही स्पर्धा आपण लाईव्हच्या स्वरूपात पाहताना लाईव्ह स्वरूपात पाहत असताना खऱ्या अर्थानं ज्यांचं सहकार्य लाभलं ते DBN लाईव्ह हे YouTube चॅनल. या चॅनलचे सर्व प्रवीणजी पाटील सर, आपणास विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. प्रवीणजी पाटील सर, मी सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय. आमच्या पाणबुडी कला मंचाचे शिलेदार रवींद्र गांगरकर, आपणास विनंती असेल यानंतरचा सन्मान आहे. आपण सन्मान करतोय प्रवीणजी पाटील. गेली 2 वर्ष आम्हाला DBN लाईव्ह या माध्यमातून त्यांचं चांगलं सहकार्य असतं. DBN मीडिया आणि याचे सर्व त्यांची संपूर्ण टीम 2 दिवसात आम्हाला चांगलं सहकार्य केलं. चांगली स्पर्धा आपण, एक प्रेक्षणीय अशी स्पर्धा आपण DBN लाईव्हच्या माध्यमातून पाहिली. त्यानंतर हा आवाज आपणापर्यंत पोहोचतोय. अर्थातच डीजेचे सर्व सुमित दादा, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपला देखील सन्मान होतोय. डीजेचे सर्व डीजे मालक सुमित दादा. सुमित दादांचा सन्मान मी विनंती करतोय पाणबुडी कला मंचाच्या वतीनं अमित दादा गराटे, आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. पाणबुडी कला मंचाच्या शिलेदारांना विनंती, आपण थोडंसं फास्टमध्ये घ्या. सन्मान करताना शिलेदारांनी त्वरितच सन्मान करायचा आहे. तदनंतरचा सन्मान आहे, या ठिकाणी आम्हाला मंडप व्यवस्था केली ते जगदीश दादा गावडे यांचा आपण सन्मान करतोय. जगदीश दादा गावडे, आपण इथे असाल तर सन्मान स्वीकारायचा आहे. जगदीश दादा गावडे. जगदीश दादा गावडे. तदनंतरचा सन्मान आहे, आपण या स्पर्धेला ज्यांना समालोचन मधून आवाज ज्यांचा आपण ऐकला ते आमचे मित्र लव जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला सन्मान होतोय. मी विनंती करेन की आपण उमेश डिंगणकर, आमचा बंधू, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मैदान प्राप्त झालं, यांच्या वतीनं आपण यांचा सन्मान करतोय. लव जाधव सर, या स्पर्धेला एक चांगला आवाज आपण ऐकला असेल तो लव जाधव सर यांचा आपण हा सन्मान करतोय. श्रीनाथ केंबळे. यानंतरचा सन्मान आहे, खऱ्या अर्थानं आम्हाला 2 दिवस या कोपरीमध्ये ज्यांनी राहण्याची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली,
तो आमचा बंधू मित्र महेश दादा नेवरेकर आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचंय, त्यांचा आपण सन्मान करतोय. श्रीनाथ दादा केंबळे, श्रीनाथ केंबळे आपण कृपया इथे यायचंय. त्यांचा आपण शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. या ठिकाणी महेश दादा नेवरेकर. गांगरकर बंधूंच्या शुभ हस्ते हा सन्मान घेतोय. महेश दादा नेवरेकर एक मोठं आम्हाला सहकार्य त्यांचं प्रतिवर्षी असतं. सन्मान चिन्ह आणि मानाची शाल देऊन आपण त्यांचा हा सन्मान करतोय. त्यानंतर दुसरा सन्मान आपण या ठिकाणी करतोय ललित दादा रामबाडे, शाल आणि सन्मान चिन्ह. ललित दादा रामबाडे यांच्या शुभ हस्ते आपल्याला द्वितीय क्रमांकाचं चषक देखील या ठिकाणी सौजन्य आहे. गेल्या वर्षी देखील त्यांनी आम्हाला द्वितीय क्रमांकाचं चषक सौजन्य केलं होतं. मी त्यांचा सन्मान करतोय. एक मानाची शाल मी संतोषी घाणेकर आपणास विनंती करेन की आपण या ठिकाणी ललित दादाचा सन्मान करायचा आहे. मानाची शाल आणि हा सन्मान चिन्ह असा त्यांचं सन्मानाचं स्वरूप या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करतोय. त्याचप्रमाणे सतीशजी केंबळे असतील, विजयदादा रामबाडे असतील, आनंददादा मुदगल यांचा देखील सत्कार आपण करावा, परंतु काही ठिकाणी अनुपस्थित आहेत. त्यानंतर सचिन रामबाडे या बंधूचा देखील आपण सन्मान करतोय, ज्याने आम्हाला 2 दिवस चांगले सहकार्य केलं. सचिन रामबाडे पुष्प सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. मंगेश बाची आपण कृपया पुढे यायचंय, आपल्या हस्ते देखील पुढील सन्मान होणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हे सन्मानाचं स्वरूप खऱ्या अर्थानं खरा सन्मान असेल तर माझ्या सर्व पाणबुडी कलावांच्या पंचाच्या शिलेदारांचा, सगळे शिलेदार आज प्रत्येकाचा सन्मान आपण इथे करत नाहीये कारण वेळेला फार महत्व आहे. परंतु माझ्या पाणबुडी कला मंचाचे सर्व शिलेदार यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होते. परंतु एक महत्वाचा आणि मानाचा सन्मान या ठिकाणी करतोय संजय दादा आगिवरे यांनी या स्पर्धेचं कौतुक करताना रोख रक्कम 5000 रुपये या स्पर्धेला सुपूर्द केलेत. एक मानाची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मी सन्मान करतोय. मी सर्व शिलेदारांना विनंती करतो, निलेश दादा उमरे असतील, महेश दादा वीर असतील, संतोषी घाणेकर असतील, आपण सगळ्यांनी या ठिकाणी संजय दादांचा सन्मान करायचा आहे. दरवर्षी आमच्या स्पर्धेला रोख रक्कम 5000ची मदत आणि आज दादांचा संघ देखील या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ठरला. अर्थात संजय दादा या ठिकाणी खुश आहेत, त्यांचा सन्मान होणं या ठिकाणी उचित आहे. म्हणून मी निलेश दादा हुमणे, संतोषी घाणेकर यांच्या हस्ते या ठिकाणी एक भव्य असा सन्मान आपण करतोय. संजय दादा अर्थातच कोटलूक गावचे सुपुत्र, कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय असं कार्य असतं. दरम्यान त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो. तदनंतर कोटलूक गावचे दुसरं व्यक्तिमत्व रमेशजी भेकरे, खऱ्या अर्थानं आज त्यांची तब्येत थोडीशी तंदुरुस्त आहे, परंतु आमच्या पाणबुडी कला मंचाचं ते उपाध्यक्ष आहेत. गेले अनेक वर्ष पाणबुडी कला मंचाला वाढवण्यासाठी त्यांचं सातत्यानं कार्य असतं. मी माझ्या कला मंचाच्या वतीने सहकार्य करतोय, सगळ्या टीमच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. एक मानाची शाल आणि मानाची शाल आपण आणि एक सन्मान चिन्ह देऊन दादांचा सन्मान करतोय. मित्रांनो, जोरदार टाळ्या. पाणबुडी कला मंच वाढवण्यासाठी रमेशजी फेकर यांचं सहकार्य मोठं असतं. या ठिकाणी मी पुढे एकदा सगळ्याच माझ्या दीर्घदारांचं सहकार्य करेन, परंतु आमच्या कलामंचाच्या सर्व शिलेदारांचा सन्मान या ठिकाणी करणार नाही. परंतु एकाचा सन्मान जरी झाला तरी आमच्या सगळ्यांचा सन्मान असं आम्हाला मनाला वाटतं. एक सन्मान मात्र श्रीनाथ केंबळे बाबू, कारण बाबूची मेहनत या स्पर्धेसाठी मोठी आहे. मी विनंती करेन की संजय दादांना की आपण या ठिकाणी बाबूचा एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपण या ठिकाणी सन्मान करतो श्रीनाथ केंबळे. या स्पर्धेचा जो सगळा हिशोब आहे, या स्पर्धेचा जो खजिनदार आहे तो आमचा श्रीनाथ केंबळे आहे खऱ्या अर्थानं. तदनंतर हा ग्राउंड उपलब्ध करण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं तो आमचा निलेश दादा हुबडे आणि उमेशजी डिंगणकर या बंधूंचा आपण सन्मान करतोय. निलेश दादा हुमडे ज्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा म्हटली, पाणबुडीचं आयोजन म्हटलं, जर या ठिकाणी मोठी स्पर्धा करायची आहे तर खऱ्या अर्थानं कुणाचं स्वप्न असेल तर आमचा निलेश दादा हुमडे भातगावकर याचा आपण हा सन्मान करतोय. शेरी आणि हा संयुक्तरित्या सन्मान
अतिशय आनंदाची बाब आहे. निलेश दादा अर्थातच आमच्या पाणबुडी कला मंचाचा क्रिकेटच्या स्पर्धेमधील एक मानाचा हिरा आहे आणि त्या माध्यमातून आमची ही स्पर्धा सातत्याने होत असते. आणि हा एक सत्कार सोहळा या ठिकाणी संपलाय. एक सन्मान मात्र घेतोय आमच्या कला मंचाचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी घाणेकर यांचा सन्मान म्हणजे आमच्या कला मंचाचा सन्मान. एक सन्मान आपण घेतो आणि त्यानंतर आपण पुढील सन्मान थांबवतोय आणि त्यानंतर थेट बोलतोय आपण स्पर्धेच्या अंतिम बक्षीस वितरण सोहळ्याकडे. एक सन्मान मी दीपक दादा वाघे या ठिकाणी उपस्थित असतील आपल्यास विनंती करतोय. एक या स्पर्धेतील स्टार खेळाडू दीपक दादा वाघे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेऊया. कारण एका क्रिकेट पर्वातील एक चांगला खेळाडू आणि खास आमच्या कला मंचाचे संस्थापक अध्यक्ष संतोष घाणेकर यांचा सन्मान होतोय. खऱ्या अर्थानं आमच्या कला मंचाची जर उन्नती कोणाच्या माध्यमातून होत असेल, एखादं मंडळ चालवताना खऱ्या अर्थानं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हा एक महत्वाचा गाभा असतो आणि त्यांच्या माध्यमातून ही जोडलेली सगळी मुलं आणि बनलेलं एक मजबूत असं संघटन या स्पर्धेला एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देतं. एक सन्मान घेतोय संतोष घाणेकर यांचा. मागील सामन्यातील एक मॅन ऑफ द मॅच राहिला होता दत्तूदादा सावंत. कृपया आपणास विनंती आहे, मॅन ऑफ द मॅच मागील सामन्यातील. दत्तूदादा थोडस फास्ट मध्ये मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मेगा फायनल मधील. चला मंगेश दादा बाचीम आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देतोय. आमच्या पाणबुडी कला मंचाचे ज्यांनी 2 दिवस प्रचंड अशी मेहनत घेतली ते मंगेश दादा बाचीम यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान प्रदान करतोय. दत्तू दादा सावंत सावर्डे पंचक्रोशीतील एक नावाजलेला असा हा खेळाडू. चला थोडासा वेळ झालाय क्षमस्व, परंतु हॅलो. पाणबुडीचं कोणतंही आयोजन म्हटलं की त्यामध्ये त्याचे सर्व जे असतात ते दीपक कारकर. मग आपण सगळ्यांचे सन्मान केले पण ह्या व्यक्तीचा सन्मान अजून आपण केला नाहीये. मग ह्या व्यक्तीच्यासाठी सगळ्यांनी मला तर वाटतं सर्वप्रथम सगळ्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण स्पर्धा म्हटली की त्यामध्ये आले स्पॉन्सर, मेहनत आणि त्यामागची स्पर्धेमागची जी कलाकार म्हणतात आपण, त्यामध्ये सगळ्यात मोठा कलाकार असेल तर दीपक कारकर. तर मला वाटतं पाणबुडीच्या वतीने त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. दीपक कारकर साहेब तुम्ही पुढे या आणि संस्थेचे संस्थापक आणि आजिवले साहेब, बेकरे साहेब आपण सगळ्यांनी पुढे येऊन दीपकजी कारकर यांचा सन्मान करूया. कारण कोणतीही स्पर्धा म्हटली तर ती स्पॉन्सरशिवाय होत नाही आणि ह्या स्पॉन्सर मध्ये जो जोर लावला जातो तो दीपकजी कारकर ह्या वन मॅन आर्मी सारखाच जोर लावला जातो. त्यामुळे त्यांच्यासाठी खरं तर सर्वप्रथम सगळ्यांनी टाळ्याने त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. मला वाटतं खूपच स्पर्धेला वेळ झालेला आहे तर दीपकजी कारकर पुन्हा माईक घेऊन आपण लवकरात लवकर संपन्न करावं. थँक्यू निलेश दादा. आपण या ठिकाणी माझा सन्मान केला. माझा सन्मान म्हणजे माझ्या कला मंचाचा सन्मान आहे आणि ही स्फूर्ती नेहमीच मिळत असते. आपण थेट बोलतो या स्पर्धेकडे. मित्रांनो पहिला आपण सन्मान घेतो या बक्षीस वितरण सोहळ्यातील. कोणता सन्मान असेल तर एखादी स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेचं एक वेगळं असं बक्षीस असतं. काय असेल बक्षीस तर या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघ सहभागी होतात. 32 संघ जर सहभागी झाले तर प्रत्येक संघाकडे आमचं एक अचूक असं लक्ष असतं की प्रत्येक संघ कशा प्रकारे आपल्या ह्या संघामध्ये कामगिरी करतोय आणि त्यासाठी एक बक्षीस ठेवण्यात आलेलं असतं तो म्हणजे आदर्श संघ. आदर्श संघ म्हणजे त्या संघाकडे असणारी त्यांची कला कौशल्य आणि त्या कला कौशल्याचं तो कशा प्रकारचं सादरीकरण करतोय, या कला मंचाला कशा प्रकारे जिंकून घेतोय, क्रीडा रसिकांना कशा प्रकारे जिंकून घेतोय. तर मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही. या स्पर्धेतील या 32 संघातील आदर्श संघ कोणता असेल मी आमंत्रित करतोय तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ आणि या संघाला आपण हे पारितोषिक देतोय.
या चषकाचे सौजन्य आहेत आराध्य रवींद्र अवेरे दादांचं देखील मी अभिनंदन करेन आणि मी ललित दादा रामाडे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान मी त्यांना प्रदान करण्यासाठी विनंती करतोय। मित्रांनो, क्रिकेट खेळत असताना शिस्त ही काय असते आणि हा शिस्तप्रिय खेळाडू म्हणून आज आमच्या हृदयामध्ये बसलाय। अनेकांच्या पटलावरती हा अधिराज्य गाजवणारा संघ आहे आदर्श तांबडवाडी हा संघ आणि ह्या संघाला आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करतोय। एकदा जोरदार टाळ्या तांबडवाडी संघाचं कौतुक करताना। धन्यवाद। पुढे एकदा या संघाचं मी अभिनंदन करेन। त्यानंतर मित्रांनो दुसरं बक्षीस आहे, दुसरं पारितोषिक आहे की एखादी ही स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेमध्ये अगदी लहानापासून ते थोरापर्यंत सर्वच खेळाडू सहभागी होत असतात। मित्रांनो, आपण कालच्या दिवसात पाहिलं असेल तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना नसेल, परंतु पालघर पासून अगदी नवी मुंबई ते आमच्या गुहागर ते चिपळूण तालुक्यातील टेनिस पटलावर खेळणारे नामांकित खेळाडू जे आपल्या तुम्हा सगळ्यांना आपण युट्यूबच्या माध्यमातून फक्त पाहतो, परंतु प्रत्यक्षात काल या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। आणि अशा खेळाडूतून अशा स्पर्धेमधून एक खेळाडू असा निवडला जातो तो अर्थातच उदयनमुख खेळाडू, एक उगवता सितारा म्हणून या स्पर्धेमधून त्याची आम्ही निवड करत असतो। आणि या किताबाला या सन्मानाला साजेसा ठरतोय तो अर्थातच सौरभ पवार, देवा शिरवड संघाचा खेळाडू आहे सौरभ पवार। मित्रांनो, त्याचं वय फार कमी आहे, परंतु मित्रांनो सौरभने आतापर्यंत चांगल्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली। खुल्या गटातील हा संघ आहे रवींद्र गांगरकर या चषकाचे सौजन्यात मी त्यांच्या शुभ हस्ते या सोहळ्याचं वितरण करण्यास मी त्यांना विनंती करेन। आपण सन्मान करतोय सौरभ पवार याचा, देवाश इलेव्हन संघाचा हा खेळाडू आहे। धन्यवाद। थोडासा फास्ट मध्ये घेतोय। त्यानंतरचा पुढील सन्मान आहे मित्रांनो या स्पर्धेतील क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा सन्मान आपण सगळ्यांनी पाहिलं असेल युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण ही स्पर्धा पाहत होता, परंतु या स्पर्धेमध्ये एक अचूक क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड करण्यात आली कोण असेल तर मित्रांनो आहे तो सूरज फुवड, ज्यानं एक सुंदर असा झेल टिपला होता यष्टीरक्षकाच्या मागे आणि म्हणून त्याची ही निवड केली। आमच्या नजरेत बसलेला हा खेळाडू आहे क्षेत्ररक्षक म्हणून सूरज फुवड, देवाश इलेव्हन संघाचा। उदयजी दंदणे या चषकाचे सौजन्यात मी रमेश दादा कोकमकर आपणास विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। त्यानंतर आपण पुढील सन्मान घेतोय। पुढील सन्मान आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज। मित्रांनो, ही 2 दिवसाची स्पर्धा आणि ह्या दुसऱ्या दिवसातील आपण पाहिलं असेल उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल तर मित्रांनो आहे कोण असेल सांगा तुमच्यामधून उत्कृष्ट गोलंदाज। तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपण खेळत असताना कोणत्या खेळाडूनं गोलंदाजानं चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली। तर मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही, मी नाव पुकारतोय कैलाश याची आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड करतोय। तांबडवाडीचा हा मला वाटतं गोलंदाज असेल। 5 विकेट्स त्यांच्या नावे होत्या एका षटकामागे, 6 विकेट्स। आपण प्रदीपजी कातकर आपणास विनंती आपण हा सन्मान त्यांना प्रदान करायचा आहे। आमच्या पानबुडी कला मंचाचा एक अष्टपैलू खेळाडू प्रदीपजी कातकर यांच्या शुभ हस्ते कैलाश दादाला आपण सन्मानित करतोय। एक चांगला सन्मान, मोठा सन्मान। आणि त्याचप्रमाणे कैलाश दादा त्यानंतर एक ब्रँडेड टी शर्ट आपण प्रदान करतोय वायके स्पोर्ट रमेश दादा यांच्या शुभ हस्ते। वायके स्पोर्ट असतातच रमेश दादा कोकमकर यांचं एक नवं स्पोर्टचं दालन आहे। रमेश दादा कोकमकर यांचं वायके स्पोर्ट आणि यांचं एक ब्रँडेड टी शर्ट आपण दादांना प्रदान करतोय। गोलंदाज कैलाश तांबडवाडी संघाचा हा गोलंदाज आहे। वाडी मर्यादित संघातील हा एक गोलंदाज या ठिकाणी या पुरस्कारासाठी मांडत होतो। कैलाश दादा, मी आपणास विनंती करेन की आपण हा एक मोठा सन्मान एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये घेताय, निश्चितपणे तुमच्या संघाला आनंद झालाय, तर काय वाटेल की तुम्हाला हा पुरस्कार घेत असताना? पानबुडी कलामंच मुंबई खूप छान इथे ऑर्गनाइज केलंय आणि खूप छान वाटतं इथे माझ्या टीमनी मला सपोर्ट केला आणि खूप धन्यवाद। निश्चितपणे म्हणजे तुम्हाला भरपूर आनंद झालाय, तुमच्याकडे शब्द या ठिकाणी पलटत नाहीये, परंतु तुमचे 4 शब्द या स्पर्धेला एक मोठी कामगिरी, मोठा आनंद देऊन जातात। मित्रांनो, थेट बोलतो या ठिकाणी स्पर्धेतील दुसरं बक्षीस। मित्रांनो, दुसरं बक्षीस आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज। आपण पाहिले असेल
की काय कल्पना कराल या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या फलंदाजीतून एक विस्फोटक फलंदाजी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली असा उत्कृष्ट फलंदाज म्हणून या स्पर्धेचा किताब जातोय गुहागरचा वंडर बॉय दीपक वाघे. एकदा जोरदार टाळ्या. खऱ्या अर्थानं मोठ्यानं मित्रांनो एक अभिमानाची गोष्ट आहे. वाडी मर्यादित संघ आणि वाडी मर्यादित संघ जेव्हा मेगा फायनल मध्ये प्रवेश करतो ही एक महत्वाची बाब असते. बघा 32 संघ होते, एक 16 संघ वाडीमधून तर 16 संघ ओपन गटातून. आणि खऱ्या अर्थानं दीपकदादा वाघे यांच्याबद्दल काय बोलावं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. गुहागर तालुक्यातील अनेक नामांकित खेळ संघ आहेत. मी सगळ्याच संघांचं कौतुक करेन कारण जेव्हा क्रिकेटमध्ये आपण खेळत असतो जेव्हा मेगा फायनल असेल सेमीफायनलचा सामना असेल यामध्ये आपण परस्पर मध्ये भिडतो. गेल्या वर्षीच्या आमच्या सामन्यामध्ये पालपेण्याचे दोन्ही संघ एकाच गटातून आले होते. एकाच गटामध्ये खेळावं लागलं असतं. या काही गोष्टी असतात सहन कराव्या लागतात परंतु हे मित्रांनो क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूकडे चांगली गुणवत्ता असेल हा खेळाडू नेहमी सातत्याने चमकत असतो. आपण हा सन्मान देतोय दीपकदादा वाघे याला. निलेशदादा हुमडे यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज दीपकदादा वाघे. आणि त्याचप्रमाणे ब्रँडेड टी शर्ट देतोय आपण YK स्पोर्ट्स रमेशदादा कोकमकर यांच्या स्पोर्ट दालनातील हे टी शर्ट. थँक्यू सो मच. उत्कृष्ट फलंदाज दीपकदादा वाघे. दीपकदादा वाघे अतिशय शांत आणि संयमी खेळाडू आहे मित्रांनो आणि अशा या बंधूचा या ठिकाणी सन्मान होतोय. ब्रँडेड टी शर्ट आणि एक आकर्षक असं सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान करतोय. दीपकदादा आपल्याला देखील या ठिकाणी 2 शब्द निश्चितपणे व्यक्त करावे लागतील. मी विनंती करतोय खऱ्या अर्थानं तुम्ही सगळेच खेळाडू आमच्या हृदय असता आणि हा सामन्यामध्ये आपली कामगिरी फार कौतुकास्पद होती. मी विनंती करतो की आपण 2 शब्दाचं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः पानबोडी कला मंचाचे खूप आभार आणि खूप आम्हाला तांबडवडीला खेळायला दिलेलं त्यामुळे आम्ही तुमचे आभारी मानतो आणि खास करून तुमचे खूप आभार कारण तुमच्यामुळे आमची टीम खेळायला आली आणि त्याच्यामुळे आम्ही आणि सेकंड प्राइज मारलं आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू दादा. आपण पानबोडी कला मंचाचं कौतुक केलंय त्याबद्दल देखील आभार व्यक्त करेन. तर आपण पुढील सन्मान घेतोय. फोटो इम्पॉर्टंट नाही आपल्याला. चला पुढील सन्मान घेतोय आपण या स्पर्धेतील मित्रांनो एक मोठा किताब मोठा सन्मान. अर्थातच या स्पर्धेचा मालिकावीर कोण असेल तर मित्रांनो आपण पाहिलं असेल मेगा फायनलचा सामना आणि ज्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी ज्याच्या फलंदाजीतून पाहायला मिळाली ज्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाली असा अष्टपैलू खेळाडू अर्थातच देवांश इलेव्हनचा ओमकार पाटील. ओमकार पाटील दादाला विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला हा सन्मान मालिकावीर एक मोठं बक्षीस आहे आपल्यासाठी. ओमकार पाटील संजय दादा आगविले यांच्या संघातील हा खेळाडू आहे. आपण दादाला सन्मानित करतोय. मी आमच्या पानबोडी कला मंचाचे शिलेदार श्रीनाथजी केमळे महेश दादा वीर आपण देखील यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. मंगेश दादा वाचिम आपण देखील यायचं आहे. निलेश दादा हुमणे आपण या चषकाचे सौजन्य आहात आपण देखील या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते ओमकार दादाला आपण हा सन्मान देतोय. एक मानाचा सन्मान महत्वाचा सन्मान या ठिकाणी आपण हा प्रदान करतोय. या स्पर्धेतील मालिकावीर ओमकार दादा पाटील चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजी देखील तितकीच आणि फलंदाजी देखील तितकीच चांगली आकर्षक होती. त्याचप्रमाणे एक ब्रँडेड टी शर्ट देखील YK स्पोर्ट सौजन्य रमेश दादा कोकमकर यांच्या शुभ हस्ते. पुढील सन्मान मित्रांनो स्पर्धेमधील 4 आकर्षक पारितोषिके होते ज्यामध्ये प्रथम क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक चषक. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक चषक. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक 7,000 रुपये आणि आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांक 7,000 आणि आकर्षक चषक. आपण पहिला सन्मान करतोय या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी बाबरवाडी तवसाळ संघ. संघाला आमंत्रित करतोय आपण पुढे यायचंय संपूर्ण संघ आणि हा संघाला हा सन्मान हा किताब या ठिकाणी आम्ही प्रदान करतोय. पुढे एकदा बाबरवाडी संघाचं देखील आपण कौतुक करूया. बाबरवाडी संघातील आशिष खेळाडू मी पाहिला होता. चांगली विस्फोटक फलंदाजी दादा आपण देखील केली होती. आपला देखील संघ गुहागर तालुक्यातील एक चांगला संघ आहे नावाजलेला संघ आहे. संपूर्ण संघाला आपण हा चतुर्थ क्रमांकाचा हा सन्मान आपण देतोय. रोख रक्कम 7,000 रुपये आणि आकर्षक चषक. कृपया कॅमेरामॅनच्या दिशेने आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. मंगेश दादा बाचिम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होता. या चषकाचे सौजन्य आणि आपण सगळ्यांनी हा सन्मान स्वीकारतात. अर्थातच या स्पर्धेचे मालक होते आमचे रमेश दादा भेकरे यांचा संघ आहे.
आणि हा या स्पर्धेतील 4th क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा संघ बाबरवाडी. त्यानंतर 3य क्रमांक आणि या 3य क्रमांकाचा ठरलेला संघ आहे मित्रांनो तो प्रीतम 11 अर्थातच आमचा पानगुडी शिलेदार श्रीनाथजी केंबळे यांचा संघ होता. त्यांची आशा होती की मी या स्पर्धेचा मानकरी ठरले. मित्रांनो ही स्पर्धा आहे, कधी कधी यश तर कधी अपयश ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात, परंतु 3य क्रमांकावरती संतुष्ट राहिलेला संघ अर्थातच प्रीतम 11 संघाचा संघ मालक श्रीनाथ केंबळे बाबू, आणि ह्या बाबूला आपण सन्मानित करतोय. बाबूचा संघ या ठिकाणी उपस्थित नाहीये तरी देखील या ठिकाणी संघ मालकाचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी पानबुडी कला मंचाचे सर्व शिलेदार यांच्या हस्ते संजयदादा आगवले यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान देतोय. या चषकाचे सौजन्य आहेत भरतजी खांबे आमचे मित्र आणि त्यांच्या शुभ हस्ते संजयदादा आगवले असतील, महेशदादा वीर यांच्या शुभ हस्ते प्रीतम 11 या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा मानकरी. थँक्यू सो मच. त्यानंतर पुढील सन्मान आहे 2य क्रमांक. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, चमकदार कामगिरी केली अर्थातच तांबडवाडी तवसाळ हा संघ. तांबडवाडी तवसाळ संघाचं देखील अभिनंदन. आपण या स्पर्धेतील 2य क्रमांकाचे मानकरी आहेत. संपूर्ण संघाला विनंती करेन की आपण हा सन्मान हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. ललितदादा रांबाडे आपल्या हस्ते आपण हा प्रदान या ठिकाणी सुपूर्द करतो. या चषकाचे मानकरी देखील ललितदादा रांबाडे, श्रेयश ललित रांबाडे आपण देखील यायचं आहे. आपण या चषकाचे मानकरी आहात. आपल्या माध्यमातून हा चषक सौजन्य होता, क्षमस्व. आपण हा सन्मान देतोय तांबडवाडी तवसाळ संघाला. कृपया चषक द्यायचा आहे. कृपया 4ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण बक्षीस घेत असताना आपली रक्कम आणि थोडंसं समजून घ्यायचंय. या स्पर्धेतील 2य क्रमांकाचा मानकरी आपण त्यांना सन्मानित केलंय आणि यानंतर